श्री स्वामी समर्थ ॲस्ट्रो रेमेडीज मध्ये आपले स्वागत आहे। आज आपण कालपुरुषाच्या कुंडलीतील क्रमांक 5 ची म्हणजेच सिंह राशी पाहणार आहोत। ही रवीची अग्नी तत्वाची स्थिर स्वभावाची पुरुष राशी आहे। सिंह म्हणजे रागीट पण संतुलित आणि विश्वासू रास आहे। कालपुरुषाच्या कुंडलीत ही रास हृदय, आत्मा, कणा, स्फूर्ती, छंद, कला, खेळ आणि कुंडलीतील पंचम स्थान दर्शविते। याचे चिन्ह 4 पायावर बसलेला स्थिर सिंह आहे। अति आत्मविश्वास, भरपूर महत्त्वाकांक्षा, प्रचंड इच्छाशक्ती, भरपूर धडाडी, धैर्य, जबाबदाऱ्या अंगावर घेऊन काम तडीस नेण्याची कुवत आणि काहीही झाले तरी हार मानायची नाही। रवीची ही रास आणि अग्नितत्व यामुळे उजळण्याची प्रचंड हौस या सिंह राशीला असते। या सिंह राशीच्या व्यक्तींना कुठल्या न कुठल्या क्षेत्रात प्रगती साधण्याकडे त्याचप्रमाणे मोठेपण मिळवण्याकडे सतत कल असतो। तो मिळवताना कितीही संकटे आली तरीही या व्यक्ती खचून जात नाही। कर्तृत्व गाजवणे आणि ते मिरवणे या दोन्ही गोष्टी त्यांना येतात आणि आवडतात। सिंह क्रिएटिव्हिटी आहे, सकारात्मक विचारसरणी आहे, स्वातंत्र्याची विलक्षण आवड या सिंहेकडे आहे। मानसिक, वैचारिक, शारीरिक शुद्धता आहे, अन्यायाची चीड आहे, ही न्यायाची रास आहे। सिंह राशीकडे दिलदारी, मनाचे मोठेपण, प्रामाणिकपणा आणि दुर्बलांचे संरक्षण करण्याची वृत्ती आहे। सिंह प्रधान व्यक्तींना एखाद्याला सक्षम करणे, पुढे आणणे, त्यांची उन्नती करणे, त्यांना प्रेरणा देणे म्हणजेच मोटिवेट करणे यात फार रस असतो आणि खरोखरच यांच्या मदतीने एखादी व्यक्ती यशस्वी झाली तर यांना प्रचंड समाधान लाभते। रवीमुळे सिंहप्रधान व्यक्तींच्या आवडीनिवडी उच्च दर्जाच्या असतात। कायम वरचा दर्जा, स्टेटस जपण्याकडे व दाखवण्याचा प्रयत्न यांचा असतो। उगीच कोणाशी जवळकीच साधणे, थिल्लरपणा करणे हे प्रकार सिंह राशीला आवडत नाहीत। इतरांशी योग्य इतक्या अंतर दाखवून वागणे असे या व्यक्तीचे स्वभाव आहे। स्वतःच्या इमेजला जपण्याचा सगळ्यात जास्त प्रयत्न सिंह राशीच्या व्यक्ती करतात। सिंह राशीतील बलवान गृहस्थिती व्यक्तीला मोठा अधिकार, पद, मान, उन्नती, नाव मिळवून देते। सिंह राशीचे जर आजार पाहायचे झाले तर सिंह राशीचा अंमल हृदय आणि मणका यांच्याशी संबंधित आहे। रक्तवाहिन्या, जडपा, दमण्या, पाठीचा कणा, मज्जा यावर याचा अंमल आहे। यांची प्रकृती पित्तकारक आहे। रोगप्रतिकार शक्ती उत्तम व शारीरिक दणकटपणा आहे। सिंह राशीच्या व्यक्ती आजारी पडल्या तरी लगेच बऱ्या होतात। पोटात व छातीत जळजळ, अंगावर गांधी उठणे, उष्णतेचे विकार, पित्तामुळे डोके दुखणे, मसालेदार व तिखट पदार्थ खाणे यांना आवडते, मात्र यामुळे यांना त्रास होतो। चहा, कॉफी पिणे त्यामुळे ॲसिडिटीचा त्रास होऊ शकतो। हाडांचे दुखणे किंवा डोळ्यांची दुखणे यांना होऊ शकतात। ही स्थिर स्वभावाची राशी असल्याने कधी-कधी दीर्घकाळ टिकणारी दुखणी सुद्धा यांना होऊ शकतात। हे तुमच्या कुंडलीच्या दर्जेवर अवलंबून आहे, त्यासाठी तुमची मूळ कुंडली पाहणे गरजेचे आहे। सिंह राशीचे नोकरी जर पाहायची झाली किंवा बिझनेस जर पाहायचा झाला तर सुरक्षा व्यवस्था, संरक्षण क्षेत्रे, ऊर्जा, वीज, शक्तीशी संबंधित, त्याचप्रमाणे सरकारी क्षेत्रे किंवा त्या संबंधित कामे, अधिकार, दर्जा देणारी कार्यक्षेत्र किंवा पदे, त्या काळानुसार प्रगत आधुनिक शाखा, वैद्यकीय क्षेत्रे, औषधे, दवाखाने, आरोग्याशी संबंधित व्यायाम, वनस्पती शास्त्र, बॉटनी, शेतीशास्त्र अशा विविध क्षेत्रात या व्यक्ती काम करताना आपल्याला आढळून येतील। सिंह राशी म्हणजे या राशीत मघाचे 4 चरण, पूर्वाचे 4 चरण व उत्तर फाल्गुनीचे 1 चरण असे 3 नक्षत्र येतात। मघा हे केतूचे नक्षत्र असून धनवान, बलवान, गर्विष्ठ, राजकारणी, खूप नोकरचाकर ठेवणारी, भोगी, मजबूत शरीर असणारी अशी व्यक्ती आपल्याला आढळून येईल। ही अतिशय हिमती आणि साहसी व्यक्ती असते। दुसरे नक्षत्र पूर्व फाल्गुनी, या पूर्व फाल्गुनीच्या व्यक्ती चप्पळ, प्रियभाषी,
प्रवासी, राजसेवक, धनाढ्य व्यापारी, सत्वगुणी, नाट्यकला संपन्न अशा या व्यक्ती आपल्याला आढळून येतात। तर उत्तरा फाल्गुनी हे नक्षत्र रवीचे नक्षत्र आहे। रवीच्या नक्षत्राचे एकच चरण या राशीत येते। या व्यक्ती हुशार, गुणवान, श्रीमंत, उदार वृत्तीच्या, स्वतःच्या विद्येवर धन मिळवण्याच्या, चांगल्या लोकांचा सहवास ठेवणाऱ्या व कृतज्ञ अशा या व्यक्ती असतात। तर अशी ही सिंह रास आहे। अशा या व्यक्तींना जर तुम्ही सिंह राशीच्या व्यक्तींना जर तुम्ही मोठेपणा दिलं तर तुम्ही कुठलंही काम त्यांच्याकडनं सहज करून घेऊ शकता। अशा असतात सिंह राशीच्या व्यक्ती। कसा वाटला तुम्हाला आपला व्हिडिओ सांगायला विसरू नका। धन्यवाद। असेच पुढच्या राशी पाहण्यासाठी आपलं चॅनल पाहत राहा आणि लाईक, शेअर आणि सबस्क्राइब करायला विसरू नका।